आणि जे आमचे पक्षप्रमुख मुख्य नेते जे काही आदेश देतील त्या पद्धती आदेशाचं पालन करणं हे आमचा धर्म आहे, आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे त्या ठिकाणी CM देशम सरांचा, आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेबांचा आदेश त्या ठिकाणी एक 2 मिनिटांमध्ये येणार आहे. त्या आदेशानंतर आमची आम्ही भूमिका स्पष्ट करू. महायुती म्हणून भाजपला जागा सुटलेली होती, मात्र आपण मित्र पक्षाच्या विरोधातच फॉर्म भरलेला होता, आता माघारी घेत आहे. नाही, काय आहे, शेवटी अर्ज भरला जातो, काही विषय असतात त्या ठिकाणी मित्रपक्षामध्ये, त्या ठिकाणी काही गोष्टी असतात, या सगळ्या गोष्टीवरती विचारविनिमय आणि चर्चा होणं गरजेचं असतं. आज महाराष्ट्रावर त्या ठिकाणी प्रत्येक जणाला त्या ठिकाणी वाटतं की आम्ही येऊ शकतो, आमचं संख्याबळ आहे. आणि आज नाही म्हणलं तरी शिवसेनेचं संख्याबळ ही 110च्या आसपासचं आहे. त्याच्यामुळे इच्छुक असणं काही गैर असायचं कारण काही नैसर्गिक आहे. आणि नाशिकमध्ये देखील आमचे मित्रपक्ष वडील बंधू भाजप यांचं देखील काही लोकांना वाटत होतं की तिथं आपण निवडणूक लढावी आणि तिथं देखील आपण निवडून येतो. तशीच परिस्थिती आज सोलापूरमध्ये देखील आहे, साताऱ्यामध्ये आहे. तर आज आम्हाला सोलापूरमध्ये आम्हालाही वाटत होतं की आम्ही त्या ठिकाणी आमच्याकडे संख्याबळ असताना आपण त्या ठिकाणी आपण निवडून येतो. म्हणून एक त्या ठिकाणी प्रक्रियेचा भाग प्रत्येकजण त्या ठिकाणी चर्चेचं त्या ठिकाणी काही वेळेअभावी चर्चा काही कालखंडामध्ये अर्ज भरायच्या पहिलं पूर्ण होऊ शकल्या नाहीत. पण तो अर्ज भरल्यानंतर सर्व वरिष्ठ नेते मंडळी त्या ठिकाणी परिस्थितीनुसार महाराष्ट्रामधली त्या ठिकाणी चर्चा झाली. मग त्यावेळेस प्रत्येक जागेवरती त्या ठिकाणी काही अपेक्षा असलेल्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी जागा भरल्या. त्यावेळेस वरिष्ठांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना BJPचे आदेश दिले की बाबा आपण नाशिकमध्ये त्या ठिकाणी युतीचा धर्म पाळला पाहिजे. आज आमच्या नेतृत्वाने आम्हाला आदेश दिला की आपण सोलापूरमध्ये सुद्धा युतीचा धर्म पाळला पाहिजे.